नमस्कार. मी शुभम पवार. प्रहार डिजिटलच्या गजर हरी नावाचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत श्री माऊली महिला भजन मंडळ रवींद्रनगर कुवारवाव हे आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मुलाखतीची सुरुवात करताना आपण नेहमीच्याच पद्धतीने करणार आहोत. तर तुमच्या भजन मंडळाचा एखादा सुंदर असा अभंग आमच्या प्रेक्षकांना ऐकवला तर खूप बरं होईल. नक्कीच ऐकवते. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्यांचे, आनंदाचे धाम त्यांचे, गाऊचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. चितरतनांची खाण रे एकाएकी जाण रे, चितरतनांची खाण रे एकाएकी जाण रे, चितरतनांची खाण रे एकाएकी जाण रे. प्राणांचाही प्राण माझ्या, प्राणांचाही प्राण माझ्या स्वामी तुझी आण रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. बोला पुंडलिका वरदे, श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ, श्री गणपती गजानन, श्री महालक्ष्मी, श्री स्वामी समर्थ. हर हर हर. मोजता येत नाही मापान, मापान एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान. मोजता येत नाही मापान, मापान एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान. पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, पांडुरंगाच्या पुण्याईनं मिळेल भाकर. पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, पांडुरंगाच्या पुण्याईनं मिळेल भाकर. गोड फुटाणे प्रसाद घ्यावा भक्तान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान. मोजता येत नाही मापान, मापान एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान. टाळ नाही, विणा नाही, नाही मृदुंग,
नाही नाही सोडून पांडुरंगाच्या पुण्याईला फेर संगम. सत्संगाचा लाभ घ्यावा भक्तानं. एवढा वैभव दिलाय पांडुरंगानं. एवढा वैभव दिलाय पांडुरंगानं. एवढा वैभव दिलाय पांडुरंगानं. मोजता येत नाही मापानं मापानं. एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. एवढा वैभव दिलाय पांडुरंगानं. एवढा वैभव दिलाय पांडुरंगानं. पैसा नाही अडका नाही नाही रे कष्ट. पांडुरंगाच्या पुण्याईनं तरेल आयुष्य. पैसा नाही अडका नाही नाही रे कष्ट. पांडुरंगाच्या पुण्याईला कळेल आयुष्य. जीवनात सुख आणलंय माऊलीनं. एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. मोजता येत नाही मापानं. एवढा वैभव दिलाय पांडुरंगानं. एवढा वैभव दिलाय पांडुरंगानं. भक्तजनाची पुण्याई आली फळाला. एक वेळा दासी होऊन सांगेन सर्वांना. भक्तजनाची पुण्याई आली फळाला. एक वेळा दासी होऊन सांगेन सर्वांना. एक वेळा जाऊन या हो पंढरीला. एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. मोजता येत नाही मापानं मापानं. एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. 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 खूप छान असा अभंग तुम्ही ऐकवलात. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या भजन मंडळाची सुरुवात कधी झाली आणि कशी प्रेरणा मिळाली तुम्हाला? सांगायचं झालं तर आमच्या मंडळाबद्दल मी असं सांगू इच्छिते की आम्ही काही नाही काही कारणाने सर्व महिला आम्ही एकत्र यायचो. आमचा बचत गट आहे किंवा आमचं अन्य काही पाककला वगैरे आम्ही करतो किंवा म्हणजे जे आम्ही ऑर्डर वगैरे स्वीकारतो. पण आम्हाला सर्वांना असं वाटलं की हरिनामाबद्दल आपण काहीतरी करावं आणि एक असा उत्साह निर्माण झाला की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि सगळ्यांची त्याला सहमती मिळाली. या अनुषंगाने आम्ही प्रथम 6-7 महिला एकत्र आलो आणि एक भजन एक ट्रायल बेसवर म्हणा किंवा आम्हाला जमतं का हे बघण्यासाठी आम्ही एकत्र आलो आणि हळूहळू आम्हाला एक एक मैत्रीण सखी आमची मिळत गेली आणि आमचा ग्रुप वाढत गेला आणि अशा प्रकारे जसं छोट्या रूपाचं वृक्षामध्ये रूपांतर होतं त्याप्रमाणे आमच्या आता समूहामध्ये 14 महिला आम्ही आहोत आणि सांगायचं झालं तर हे सर्वांचं सहकार्य आहे आणि आम्ही 4 वर्ष आमच्या भजन मंडळाला झालेली आहेत. 5व्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि या 4 वर्षाचा मागील आम्ही जर लेखाजोखा पाहिला तर शून्यातनं आमचं हे मंडळ निर्माण झाल्यामुळे अनुभव हेच आमचं मार्गदर्शन ठरलेलं आहे आणि त्याच्यातूनच आज आम्ही जे नावारूपाला आलो आहोत ते खरोखर सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की मी अभिमानाने सांगेन की शून्यातनं निर्माण झालं असलं तरी रत्नागिरी तालुका म्हणू नका, शहर म्हणू नका किंवा एखादा जिल्हाही म्हणू नका, अशा ठिकाणी आमचा प्रवास झालेला आहे. काही स्पर्धामध्ये पण आम्ही भाग घेतलेला आहे आणि तिथे नंबर मिळवलेला आहे आणि अशा प्रकारे आमचा जो मंडळ आहे ते नावारूपास आलेला आहे. खूपच मोठा प्रवास तुमचा झाला, म्हणजे कमी कालावधीत मोठा प्रवास तुमचा झाला असं म्हणायला हरकत नाही. पण हे सगळं करत असताना तुमचा भजनासाठी जो वेळ लागतो किंवा सरावासाठी वेळ लागतो त्या वेळेचं नियोजन तुम्ही कसं करता? आता वेळेचं नियोजन जर म्हटलं तर आम्ही सगळ्या गोष्टीचा सगळ्या ठिकाणी विचार करतो. प्रत्येकाला आम्ही सांगतो की आज आपणाला वेळ आहे का?
सगळ्यांची मतं घेतो आणि त्यानुसार जो वेळ सगळ्यांना सुटेबल होईल तो वेळ आम्ही निवडतो आणि त्यावेळी आम्ही भजनाचा सराव म्हणा किंवा अन्य नवीन काही भजनं बसवायची असतील तर त्यासाठी आम्ही तो वेळ निवडतो. भजनामध्ये वेगवेगळी गाणी गायली जातात. तर तुमच्या जे मंडळ आहे त्या तुमच्या मंडळामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची गाणी गाता? आता सांगायचं झालं तर पारंपरिक भजन मंडळ आपण म्हणतो, परंतु त्यामध्ये सर्वसाधारण सर्व प्रकारचे संतांचे अभंग येतात. वारकरी संप्रदायातील गाणी आम्ही गातो, गवळण आहे आणि त्याचप्रमाणे सर्व देवतांचे गजर जे आहेत ते पण आम्ही त्या भजनामध्ये घेतो. नक्कीच. पण तुम्ही भजनासाठी जेव्हा वेळेचं नियोजन करत असता तेव्हा घरच्या जबाबदाऱ्याही असतात. मग घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुम्हाला कुटुंबाचा कसा पाठिंबा मिळतो? आता हा खास प्रश्न तुम्ही विचारलात खरोखर आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण का एखादी महिला ज्यावेळी घराबाहेर पडते, त्यावेळी ती पूर्ण जबाबदारी तिच्या अंगावर असते. ती पेलूनच ती बाहेर पडते. परंतु आम्हाला ह्याही गोष्टीला सामोरं जावं लागतं प्रत्येक वेळी. परंतु आमच्या सर्व महिला ज्या वर्ग आहेत, त्यांचं जे कुटुंब आहे, ते आमचं जसं आम्ही सर्व महिला कुटुंब आहोत, तसं प्रत्येकाचं कुटुंब हे त्या महिलेला प्रतिसाद देतं, तिला सपोर्ट करतं आणि जा तू भजनातच जात आहेस, काही प्रॉब्लेम नाहीये आणि त्यांनाही त्याच्यातून आनंद मिळतो. आणि त्यावेळी आमच्या घरच्यांचा असा पाठिंबा आम्हाला असतो, की तुम्ही भजन करता, बिनधास्त तुम्ही करा आणि अशा वेळी आवर्जून मला सांगावं लागेल, की काही जणांचे मिस्टर गाडी नेऊन आम्हाला उशीर झाला, तर आम्हाला न्यायलाही येतात आणि त्यांचा एवढा सपोर्ट आहे, की कुठेही आम्हाला जर अडचण असेल, तर ती अडचण ते सहजगत्या आम्हाला सोडवून देतात. त्यामुळे आमच्या महिलांचा, त्यांच्या कुटुंबाचा त्यांना जसा प्रतिसाद आहे किंवा त्यांना सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीत, तसा आमच्या पूर्ण मंडळालाही आहे आणि याचा मला अभिमान आहे. भजन मंडळ सुरू केल्यावर तुमच्या वैयक्तिक जीवनात काय असा बदल झाला? काय अशी आठवणात सांगाल? भजन सुरू झाल्यानंतर आमच्यात येणारा बदल हा जर सांगायचा असेल तर एकजुटी हे पहिलं आम्हाला सांगावं लागेल. कारण का आम्ही महिला या विखुरलेल्या होतो. काही कारणानेच एकत्र येत होतो हे मी पहिल्या प्रश्नातच तुम्हाला सांगितलेलं आहे. पण भजनामुळे म्हणजे देवाचं नाव वैयक्तिकरित्या आम्ही घरात घेतोच किंवा प्रत्येक घरात प्रत्येक महिला म्हणा किंवा अन्य जी व्यक्ती असतात ती घेतात. परंतु जे आम्ही समूहाने घेतो, त्यामुळे त्याचा फायदा जो आहे, तो आम्हाला काय पैशारूपी नसेल, परंतु आम्हाला 1000 पटीने त्याचा फायदा होतो. आणि खरोखरच जे म्हणतो, की हरिनाम घेणं हे सोपं नाहीये. परंतु आमच्या सगळ्यामध्ये ती एक ऊर्जा निर्माण झाली हरिनाम घेतल्यामुळे. आणि भजन म्हटलं की आम्हाला अशी एक स्फूर्ती मिळते, की आमचं कोणतंही काम जरी असलं, तरी आम्ही ते बाजूला सारतो किंवा ते पूर्ण करतो. आणि कशी आम्हाला त्याच्यातून ऊर्जा मिळून आमचं ते काम होतं किंवा ते काय त्या ईश्वराला माहीत. कारण का आम्ही सर्व भोळी-भाबडी माणसं आहोत. सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहोत आम्ही. आणि खरोखर देव आहे हे आम्हाला दिसत नाही, पण आम्हाला त्याची जाणीव मात्र होते आणि आम्हाला प्रत्येक वेळोवेळी त्याचा अनुभवही मिळतो. नक्कीच. म्हणजे तुमच्या या प्रवासात तुम्हाला देवाची अनुभूतीच झाली असं म्हणायला हरकत नाही. पण भजन करताना तुम्हाला आत्तापर्यंत तुमच्या भजनाचा हा जो प्रवास आहे, त्याच्यात काही आठवण अशी तुमच्या स्मरणात राहण्यासारखी आमच्या प्रेक्षकांना सांगितली तर खूप बरं होईल. आता आठवण म्हणाल किंवा हा एक किस्सा असेल, ज्यावेळी आम्ही भजन करतो, त्यावेळी एक तर आमच्या मुखामध्ये हरिनाम असतंच, म्हणजे देवाचं नाव असतंच. परंतु काही वेळा आम्हाला अशा गोष्टींना सामोरं जावं लागलंय, की आम्हाला दिवसाला 6-7 भजनं करावी लागतात आणि अशा वेळी आवाजाचा प्रॉब्लेम येतो. परंतु आवाजाचा प्रॉब्लेम कसा दुसऱ्या ठिकाणी भजनाला गेल्यानंतर सॉल्व्ह होतो. म्हणजे आम्हाला वाटतं, की अरे आम्ही एवढी भजनं कशी केली? जसं म्हणायचं, की भजनं होऊन जातात त्या दिवसाची आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला प्रश्न पडतो, "अरे काल तर आपला पहिल्या 2 भजनाला आवाज चांगला लागला, परंतु नंतर आपला आवाज बसला होता. पण काय झालं?" तर देवाच्या रूपाने आमचा तो आवाज बसणं हा जो आम्हाला वाटतो, तो बसलेला नसतो. तर आमचा आवाज पहिला जसा असतो तसाच शेवटच्या भजनापर्यंत आमचा उत्साह जसा राहतो, तसा आवाजही आमचा राहतो. आणि खरोखर एक सांगायचीच गोष्ट झाली, तर काही वेळा आम्हाला जाणवतं, की आता नाही, आता कुठेतरी आम्ही इथे थांबणार आहोत. पण ज्यावेळी आम्हाला वाटतं, की इथे आम्ही थांबणार, त्याच वेळी आमची ती सुरुवात होते. आणि खरोखर सांगायचं झालं, तर माझ्या अंगाला अजूनही शहारे येतात, की देव नाही असं जे कोण म्हणतात, त्यांनी भजनात सामील व्हावं आणि हा अनुभव घ्यावा, असं मी त्यांना सांगू इच्छिते. त्याचबरोबरीने आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भरपूर सण उत्सव असतात. मग ह्या सणांमध्ये तुमची भजन मंडळ हे कुठपर्यंत प्रवास करतं? म्हणजे
किती ठिकाणी भजनं होतात तुमची? कुठच्या कुठच्या गावातनं आतापर्यंत भजनं झाली? साधारण थोडक्यात त्याची माहिती आम्हाला. चांगला प्रश्न विचारलात. आजपर्यंत आम्हाला आता मी तुम्हाला पहिल्या प्रश्नात सांगितलेलंच होतं, की आम्ही 5व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि आत्तापर्यंत आमची 1000च्या घरात भजनं झालेली आहेत आणि ती भजनं कुठे झाली असतील, तर आमचे जे सदस्य आहेत त्यांच्या घरी झालेलीच आहेत. परंतु रत्नागिरी तालुका म्हणू नका, जिल्हा म्हणू नका, सिंधुदुर्ग जिल्हा म्हणू नका, महाड, रायगड, चिपळूण तालुका आणि या ठिकाणी भजनं झालेलीच आहेत. त्याप्रमाणे जी खाजगी मंडळं आहेत, त्या ठिकाणी आमची भजनं होतात. नवरात्र उत्सव असेल, हनुमान जन्मोत्सव असेल, रामनवमी असेल किंवा अन्य गुढीपाडवा असेल, वास्तुशांत, सत्यनारायण पूजा, घरोघरी होणारी भजनं, यामध्येही आमची भजनं सादरीकरण होतं आणि खरोखर आम्हाला लोकांचा आवर्जून म्हणजे आत्ता तुम्हाला सांगायला मला आनंद होत असेल, की गणेश चतुर्थी जवळच आता आलेली आहे आणि त्याचं बुकिंग आत्ताच आमच्याकडे चालू झालेलं आहे. म्हणजे अजून श्रावण संपला नाही आहे, श्रावणाची सुरुवात आहे आणि खरोखर सांगायला आनंद वाटेल, की चतुर्थी आता येते आणि प्रत्येकाच्या घरी गणपती असतात. काही आमच्या सदस्य जे आहेत ते गावी जातात. परंतु जे काही सदस्य आम्ही इथे थांबतो, ते आम्ही सदस्य एकत्र येऊन आम्ही भजन सेवा या ठिकाणी चालू ठेवतो. आता तुम्हाला आणखी एक मला सांगायची गोष्ट आवर्जून आहे, की आमचा जो बुवा आहे, तो तरुण आहे. म्हणजे जसं आम्ही हौशी कलाकार म्हणतो, त्या पद्धतीने म्हणता येईल, की खरोखर तो तरुण तडफदार आहे आणि आम्ही ज्या आहोत, त्या वयाने झुकलेल्या म्हणजे आता माझंच वय घेतलात तर 54 वय माझं आहे. आमच्या ज्येष्ठ नागरिक आहेत 60-65 वर्षाच्या आणि काही 40-45च्या आहेत. म्हणजे आम्ही एका विचाराचे आहोत. पण आमचं वयोमान जर बघितलात, तर वयोमानामध्ये तुम्हाला बराच डिफरन्स दिसेल. परंतु तो डिफरंट विचारामध्ये दिसत नाही आमच्या आणि एकजुटीने आणि एका मताने आम्ही या ठिकाणी भजन हे आम्ही सादरीकरण करतो. भजन मंडळाबद्दल तुम्ही विस्तृत अशी माहिती सांगितलात. आपण तुमच्या भजन मंडळातील काही महिला असतील, तर त्यांच्याशी देखील चर्चा करूया. हो, चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्यांदा मी आमच्या भजनाचे बुवा आहेत, त्यांना मी या ठिकाणी बोलवते. कृपया त्यांनी त्यांच्याकडून तुम्हाला कळेल, की कशाप्रकारे आपलं भजन चाललेलं आहे. नमस्कार ताई. प्रहार डिजिटलमध्ये तुमचं देखील स्वागत आहे. काय सांगाल की तुम्ही ह्या भजन मंडळामध्ये कसे आकर्षित झालात आणि कसा तुमचा प्रवास सुरू झाला? नमस्कार, माझे नाव सौ अंकिता अमित तोडकरी. ह्या भजन मंडळात येण्याचे कारण म्हणजे एकदा एक दिवस ह्यांची भजनाची प्रॅक्टिस सुरू होती, तेव्हा मी सहज तिथे गेले. भजन सुरू असताना तिथे बसले, ऐकून आधी लहानपणापासून मला भजनाची आवडच आहे, कारण की माझी आई, माझ्या नंतर लग्न झाल्यानंतर माझ्या सासूबाई भजन मार्गातल्याच आहेत, त्यांचं पण मंडळ होतं. त्याच्यामुळे ती आवड आपसुकच माझ्यात आली. त्याच्यामुळे मी सहज त्यांच्यात बसले, मला ते आवडलं. सुरुवातीला आधी मी 1-2च गाणी म्हणत होते भजन मंडळात. नंतर मला सुरुवातीला आवड निर्माण झाल्यानंतर मी पूर्ण सगळं भजन सुरू करायला लागले. नंतर मग सगळ्यांचा, ह्या महिलांचा मला सपोर्ट मिळाला, की "अंकिता तू कर, छान करतीयेस. आम्ही तुझ्या पाठीशी उभ्या आहोत" म्हणून. मग ती सुरुवात तशीच आमची भजनाचा प्रवास तुम्ही केलात सुरू खरा, हं. पण तुमच्या घरचा सपोर्ट कसा तुम्हाला मिळाला? त्यावेळेला घरून काही अडचणी वगैरे निर्माण झाल्या होत्या की घरच्यांनी सपोर्ट केला होता? खरंच तुम्ही सर छान हा प्रश्न विचारलात, कारण की ह्याचं उत्तर देण्यासाठी मला म्हणजे आतुरता आहे, की हे सांगायला पाहिजेच ह्याच्यासाठी. मला आधी लहान मुलगा आहे आणि सुरुवात करताना आता 5 वर्ष झाली. तेव्हा तो लहानच होता. आता मोठा आहे जरा झाल्यामुळे ॲडजस्ट होतं. हां. पण त्याला सांभाळून, त्याला घरी ठेवून असं मला जाताना म्हणजे आधी हे वाटायचं, की कसं तो घरी आहे. दडपण मी एवढ्या यायचं. हां, दडपण यायचं, की मी त्याला घरी ठेवून जाते. मग कसं त्याचं काय होत असेल, मला म्हणजे तिकडे काळजी लागायची, हां. की कोण हे करत असेल. पण माझ्या घरी माझे सासरे आणि माझे मिस्टर खरंच खूप मला पाठिंबा देतात. कारण की त्याचा सांभाळ करून घरात मी जेवण करून जाते, पण त्याला जेवायला वाढून स्वतःही सगळं करून माझ्या पाठीशी भरभक्कमपणे ते दोघेही उभे आहेत. आणि मुलगाही मला चांगला सपोर्ट करतो, की "आई तू जा, कर" म्हणून असं. आणि आमच्या भजन मंडळासाठी जाण्यासाठी अ, गाडी जेव्हा लागते, तेव्हा माझे मिस्टर पण सगळ्यांना, की "नको, तू बाहेरची गाडी मिळत नसेल तर मी येतो तुम्हाला सोडायला." ते सोडायला, आणायला वेळेत अगदी हजर राहून आमची म्हणजे मलाच असं नव्हे, की सगळ्यांना, की त्यांना घरपोच करून उशीर झाला रात्रीचे कधी-कधी आम्हाला 11-12ही वाजतात. बरोबर. तेव्हाही त्यांना सगळ्या महिलांना घरी सोडून वगैरे व्यवस्थित आम्ही घरी येतो. असा हा एवढा सपोर्ट असताना भजनात अजून उत्साह आमचा वाढलेला आहे आणि अजून नवीन-नवीन काय करायचंय हे आम्ही बघत असतो. खूप छान अशी माहिती तुमच्या भजन मंडळातील सदस्यांनी दिली. पण आता काही अजून महिला असतील
त्या भजन मंडळाकडे आकर्षित होताना दिसतात किंवा काही जणींना असं वाटतं की आपण पण भजन मंडळ सुरू करावं किंवा गायकी चालू करावी. तर त्या नवोदित ज्या महिला असतील तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? आता नवोदित मंडळांचं म्हणालात तर आता अनेक मंडळं होतात. बरोबर. मंडळं होतात, काही वर्ष चालतात, काही वर्ष बंद पडतात. परंतु नुसती मंडळं स्थापन करून किंवा आम्ही भजन करतो असं न करता आपला ठसा, आपलं अस्तित्व बरोबर. हे याच्यामध्ये निर्माण करणं हे महत्वाचं आहे. आणि आम्ही कुठेतरी त्याला साजेशा ठरलो असं मी सांगू इच्छिते. कारण का कुठेतरी आम्ही अस्तित्व आमचं अगदी जास्त नसेल, पण भजन रूपाने आम्ही अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आणि नवीन मंडळ जर स्थापन करणारे असतील, तर त्यांना मी एवढंच सांगू शकते, की तुम्ही एखादी गोष्ट मग कोणतीही असू दे, भजन असू दे, हरिनाम घेण्यासाठी भजनच केलं पाहिजे असं नाही. अन्यही गोष्टी तुमच्या आहेत. तर तिथे तुमची जिद्द, चिकाटी आणि तुम्हाला त्याची आवड असली पाहिजे. बरोबर. कारण काय, आपल्या अंगात हे जर गुण असतील, तर आपण कोणत्याही गोष्टीत आपलं अस्तित्व आपण निर्माण करू शकतो. त्यामुळे नवीन मंडळाला माझा एवढाच संदेश असेल किंवा एवढाच सल्ला असेल. मी काय एक मोठी कोण कलाकार नाही, परंतु मी एवढंच सांगू इच्छिते, मला जे भावतंय ते, की तुम्ही मंडळ स्थापन करा. पण मंडळ स्थापन केल्यानंतर सुरुवात करणं सोपं असतं, परंतु त्याची वाढ आणि ते शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी तुमच्यामध्ये लोकांना आकर्षित करणारा गुण, लोकांना समजून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे लोकांच्या विचाराशी आपण समरस झालं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मीच कोणतरी आहे असं न करता आपण सर्व आहोत म्हणून हे चाललंय, ही भावना ठेवा आणि तुम्ही मंडळ स्थापन करा, हरिनाम घ्या, आपल्या जीवनाचं सार्थक करा. मला भावलं ते सांगते, की आम्हाला या भजन रूपी सेवेतनं खरोखर आम्हाला समाधान मिळतं. आणि हे समाधान आम्हाला अन्य कशात असेल असं विचारलं तर आम्ही सांगू नाही शकणार. ते आम्हाला समाधान भजनात येऊन मिळतं. आणि एक प्रकारे विरंगुळा म्हणतो तसा नसून आम्ही काहीतरी करतो आणि आम्ही काहीतरी करू शकतो, गट्स आहेत आमच्यात, हे याच्यातनं आम्हाला दिसून आलं. आणि आमची ही भजन सेवा, आमचे हे भजन मंडळ अजून आम्हाला याच्यामध्ये वाढ करायची आहे आणि नावारूपाला आणायचं आहे. परंतु हे आम्ही म्हणतो, परंतु त्याच्यामुळे त्याचा जो पाठिंबा आहे हा आम्हाला देवाचा नेहमी राहतो आणि तो नेहमी त्यांनी द्यावा आणि त्यांनी आमच्याकडून ही सेवा अविरतपणे आमचं जे जीवन आहे तोपर्यंत त्यांनी करून घ्यावी असे मी त्याच्या चरणी प्रार्थना करते. खूप छान असा प्रवास तुमचा भजन मंडळाचा आमच्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवलात. जशी मुलाखतीचा सुरुवात आपण तुमच्या गोड अशा अभंगाने केला होता, त्याचबरोबरीने आता मुलाखतीचा शेवट करताना सुद्धा आमच्या प्रेक्षकांना तुमची एखादी गवळण जर का ऐकवलं तर खूप बरं होईल. नक्कीच ऐकू आम्ही. राधालिया गोडीला येऊन बसलिया जोडीला, राधालिया गोडीला येऊन बसलिया जोडीला, चल नेतो ग राधे तुला, चल नेतो ग राधे तुला, चल नेतो ग राधे तुला, माझ्या गोकुळ नगरीला, चल नेतो ग राधे तुला, माझ्या गोकुळ नगरीला, चल नेतो ग राधे तुला, माझ्या गोकुळ नगरीला. राधालिया गोडीला, येऊन बसलिया जोडीला, राधालिया गोडीला, येऊन बसलिया जोडीला, चल नेतो ग राधे तुला, माझ्या गोकुळ नगरीला, चल नेतो ग राधे तुला, माझ्या गोकुळ नगरीला, चल नेतो ग राधे तुला, माझ्या गोकुळ नगरीला. तू गवळ्याची राधा, मी नंदाचा काना, तुला सोडून राधिके मला किळभर करमेना, कोणी सोडणार नाही ग, कोणी सोडणार नाही ग, राधा कृष्णाच्या जोडीला, कोणी सोडणार नाही ग, राधा कृष्णाच्या जोडीला.
राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली या जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली या जोडीला चल नेतो ग राधे तुला नगरीला आणि नंदाचा काना तू गवळ्याची राधा बोललो राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला कोणी सोडणार नाही ग कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला चल नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल नेतो ग राधे तुला राधा आली या गोडीला येऊन बसली या जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली या जोडीला चल नेतो ग राधे तुला चल नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला एका जनार्दनी तू गवळण राधा खोट बोलू नको नंदाच्या कानाला कोणी सोडणार नाही ग कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला चल नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली या जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली या जोडीला चल नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला 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 चल नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला